यंत्रमाग प्रामुख्याने टेरी टॉवेल व जॅकवार्ड चादरीचे उत्पादन होते। सोलापुरात जवळपास 14,000 यंत्रमाग कार्यरत आहेत व तसेच 2,000 आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपियर लूम्स आहेत। प्रामुख्याने हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो। गेले 5-6 वर्षापासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमाग धारकांचा अडचणीतून जात आहे। त्याचं एक कारण म्हणजे आयात चायना मायक्रो टॉवेलमध्ये सोलापूरच्या टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे। ह्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे देशात MSME चा 43BH हा कायदा म्हणजे 45 दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावे अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता। त्यामुळे उधारी विकणारा माल तसाच पडून राहिला आणि त्यामुळे त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाली। मग या कायद्यामध्ये या यंत्रमाग ज्या आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत का? ह्याच्यामध्ये काहीतरी सूट या आपल्या या व्यवसायधारकांना मिळणार आहे का? हे दोन प्रश्न माझे।